अब तक की गिरफ्तारी का स्टेटस क्या है और फहीम खान का देशद्रोह अभी का मामला दर्ज किया तक गया। 80 लोगों के ऊपर हम उनको कस्टडी में है और 11 उनके अलावा 11 लोग माइनर हैं। फहीम खान पर देशद्रोह का एक फंडिंग झाल्याची काही माहिती आहे का सर? बांगलादेशमधून काही फंडिंग? हे आता आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणते नई आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतरच मी सर तुम्हाला काही सांगू लोकांचा शकणार। असा पण दावा आहे की घरात शोकसभा सुरू असताना फहीम खान पर नहीं अभी कुछ ऐसा नहीं है, वो सारी चीज़ें देख के हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे कितना किस चीज़ में गिरते हैं। Are you considering Fahim Khan as key accused in this case, Nagpur violence? Chief accused. Chief accused. See, accused is accused. Those who have engineered it, they are part of this, and if it is part of some conspiracy, that is also being established, and this is part of the अभी investigation. तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। एक नाव आणखी पुढे येत आहे। सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती एका हिंदू एक नेते होते, त्यांना तो कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता, त्याला नंतर जामीन झाला। सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाकळी परिसरातला, आणि याचा या हिंसेतला संबंध काय होता? जसं मी सांगितलं हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावरही कारवाई करू। सर नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत, याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील ह्या 2 तासामध्ये? जसं म्हणजे आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे, कारण हे एकच वेळेस असे निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो। हे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतले। मी जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो, आत्ताचे नाव समोर आहे माझ्याकडे, ते आकडा नाही आहे ते मी काही minorities are accusing police of atrocities in Hansapur and Bhaldarpur. See, that about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrangal case when they were produced. Why was PCR not asked Please for? check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे, गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे, तर या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे। तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती, आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, आणि जर कोणी असं केला तर जसे आमची निश्चितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे, ते आपण त्याप्रमाणेही करतो आहे। पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली? ते माननीय PM साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात, ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात